ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचे मानसिक संतुलन ढासळलं, त्यांच्यावर उपचार करण्याची गरज। आमदार बबनराव लोणीकर। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय सैन्याच्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत या ऑपरेशनमध्ये भारताचा पराभव झाला असून 7 मे रोजी भारतीय सैन्याचे विमान पाकिस्तानी लष्कराने पाडले असा दावा केल्याचे सांगितले जाते। या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली। पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचे मानसिक संतुलन ढासळलं, त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। पाहूया ते काय म्हणतात। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा पृथ्वीराज चव्हाण यांच्या 2 पत्रकार परिषद मी बघितल्या। बाबा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले 7 मे रोजी पाकिस्तानमध्ये भारताचे विमान पाकिस्तानी लष्कराने पाडले, भारताचा त्या दिवशी पराभव झाला, म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, अशा प्रकारचं बाबा पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत। 7 मे रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून जे हल्ले केलेले आहेत, कर्नल सुफिया कुरेशी, विंग कमांडर योमिका सिंग आणि आपलं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं आणि पाकिस्तानमध्ये 9 अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत। पाकिस्तानला चारी मुंडाचित केलेला आहे। बाबा पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या प्रेसमध्ये म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे बदलणार आहेत। 19 तारखेला प्रधानमंत्री दुसरे होणार आहेत, म्हणजे मोदीजींना 5 वर्षाकरता 140 कोटी जनतेने निवडून दिलंय। सरकार चांगलं काम करत आहे। या देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि पंतप्रधान बदलण्याचं भाकीत आमचे बाबा पृथ्वीराज चव्हाण करतात। भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताचे विमानं पाडले असं म्हणतायत। ही पाकिस्तानची भाषा बोलतायत, पाकिस्तानचा एजंट असल्यासारखं बाबा पृथ्वीराज चव्हाण बोलतायत। यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का? रात्री नशा पाणी करून हे बोलतायत का? या बाबा पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्तानचं एवढं प्रेम उफाळून आलेलं आहे, यांना खरं म्हणजे पाकिस्तानमध्येच ही पार्सल पाठवली पाहिजे। काँग्रेस पक्षानं याची दखल घेतली पाहिजे। अशा बेताल बडबडीमुळे काँग्रेस रसातळाला जाईल। त्यांचा उपचार केला पाहिजे किंवा त्यांना काँग्रेसमधून काढून टाकलं पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे।